बटाटे आणि मस्त भाजी आहे. ह्याच्यामध्ये मला वाटतं पनीर आहे आणि गही डाळ आहे. त्यानंतर मला जास्त करून आवडलं हे कोलिम. आणि हे काय आहे हे जरा ओपन कर बघूया काय. झोपायला पण इथे छानपैकी असे झोपाळे लावलेत. हा एक आहे इथे आणि हे ते पुढे दुसरा एक आहे. बघूयात कसे आहेत चहा आणि पोहे. चांगले आहेत ना, आवडले नक्की. त्याचं क्लिनिंग चालू आहे. ॲक्च्युली ह्या काकांचीच आहे, काकांशी पण आपण बोलूया. पण तुम्हाला दाखवतो लहान मुलांसाठी पण बेस्ट आहे. इथे बघू शकता हे कमी हाईटचा आहे आणि हा आहे मोठ्या हाईटचा स्विमिंग पूल आहे. बघा तंदुरी बिंदुरी जर असं ना त्यासाठी पण आहे इथे स्विमिंग पूल. इथून पाहू शकता AC आहे, एका साईडला AC आहे. हे बघा अशामध्ये स्टोअर ठेवायला जागा आहे आणि हा बडा मोठा पलंग आहे. आता तुम्हाला इथून बाल्कनी दाखवतो. नमस्कार मित्रांनो, मी दिलीप मिरगल तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो दिल मिरगल या आपल्या हक्काच्या चॅनलमध्ये. जर मित्रांनो तुम्ही कुठं आउटिंग करत असाल किंवा तुम्हाला कुठे एखादा होमस्टेमध्ये जर राहायचं असेल तर मित्रांनो ही व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. मी आता ज्या लोकेशनमध्ये उभा आहे हे लोकेशन रेवदंड्यापासून एक 2 ते 2.5 किलोमीटरच्या डिस्टन्सवरती आहे. मी तुम्हाला अशा पद्धतीने एक होमस्टे दाखवणार आहे. त्यामध्ये तुम्हाला स्विमिंग पूल बऱ्याच काय गोष्टी असणार आहेत. आपण सर्व तुम्हाला डिटेलमध्ये दाखवणार आहे आणि काय रेट असणार आहेत, कशा पद्धतीने सर्व आहेत रूम्स वगैरे हे सर्व आपण ह्या व्हिडिओमधून पाहण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो खूप सुंदर आहे, मला तर खूप पर्सनली खूप आवडलं आहे. मी कालपासून इथे राहिलो आहे आणि आज देखील मी इथे राहणार आहे. मित्रांनो सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला आजूबाजूचा जरा थोडा हे दाखवतो. काल इथं ना संध्याकाळी मुलं इथे क्रिकेट खेळत होती. एकदम हा रोड आहे, हा मस्त की सिमेंटचा रोड टच आहे. इथेच बाजूला ना तुम्हाला काही म्हणजे पाहिजे असतं कोल्ड्रिंक वगैरे पाहिजे तर इथं शॉप देखील आहे. तिथे थोडं पाठीमागे ना तिथे एक मेडिकल देखील आहे मस्त. आणि आजूबाजूचा परिसर ना खूप चांगला आहे. मस्त बाजूला मस्त उंच डोंगर वगैरे पण आहेत. बघू शकता चांगली छान छान झाडी आहेत. मग प्रॉपर्टीच्या आतमध्ये जाऊया. इथे भाजीबीजीचं पण दुकान आहे आणि मेन रस्त्याला असल्यामुळे ना तुम्हाला सर्व सुखसुविधा आहे तिथे आसपास. हे बघू शकता हीच ती प्रॉपर्टी आहे. हे बघा त्यांच्याकडे मस्तपैकी डॉग देखील आहेत छान छान आणि हीच ती प्रॉपर्टी आहे. आतमध्ये जाऊया. जर तुम्हाला पार्किंग पाहिजे असेल ना पार्किंगसाठी इथे व्यवस्थित म्हणजे आहे सेवा आहे. म्हणजे कार पण राहू शकते, बाईक पण राहू शकते. आपण आता इकडून चालू करूया. ह्या साईडला बघू शकता इथे मस्तपैकी ना यांनी मस्त मेंटेन केलं आहे. पहिल्यांदा नारळी आणि पोपळीची झाडं आहेत इथे बघू शकता. ह्या साईडला सुंदर परिसर आहे. पहिल्यांदा तुम्हाला परिसर दाखवतो आणि नंतर तुम्हाला रूम्स दाखवतो. इथे आजूबाजूला नाही इथे बसायला बघा झोपायला पण इथे छानपैकी असे झोपाळे लावलेत. हा एक आहे इथे आणि हे ते पुढे दुसरा एक आहे ह्या साईडला आहे. अशा ह्या साईडने पण प्रॉपर्टीचा व्ह्यू चांगला आहे. तर वरून देखील तुम्हाला स्विमिंग पूल दिसेल. इथे हा दुसरा आहे. त्यानंतर इकडे तुम्हाला ना इथे सिटिंग अरेंजमेंट आहे. रात्रीच्या वेळेला खूप मस्त वाटतं. पण काल थकलं असल्यामुळे मी काय काढलं नाही. ते मस्तपैकी हे सगळे लाईट चालू होतात आणि इकडे ना पूर्ण त्यांनी ना अशी पूर्ण लाईटिंग केलेली आहे. आता आमचा सकाळचा नाश्ता चालला आहे. नाश्त्यामध्ये आम्ही मागवले चहा आणि पोहे मागवलेत. कसे आहेत चहा आणि पोहे? चांगले आहेत ना, आवडले नक्की. ओके. त्यानंतर आता इथे तुम्हाला दाखवतो खास करून मला आवडलेला यांचा स्विमिंग पूल. आता त्याचं क्लिनिंग चालू आहे. ॲक्च्युली ह्या काकांचीच आहे, काकांशी पण आपण बोलूया. पण तुम्हाला दाखवतो लहान मुलांसाठी पण बेस्ट आहे. इथे बघू शकता हे कमी हाईटचा आहे आणि हा आहे मोठ्या हाईटचा स्विमिंग पूल. आणि अशा पद्धतीने हे क्लिनिंग चालू आहे. हे किती दोन दिवसांतर क्लीन करावं लागतं. आणि ही प्रॉपर्टी आहे ही काकांची. पहिला आपण काकांशीच बोलूया. काका तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. जरा एका मिनटामध्ये आपल्या व्ह्युअर्सला जर सांगितलं तर बरं होईल. आता समजा ही आपली प्रॉपर्टी ही लोकेटेड कुठली आहे काय? हे चौलला आहे. चौल बेबी गाव. अच्छा तिथे आहे. माझ्या बाजूला दत्त मंदिर आहे आणि हिंगळा देवीचं मंदिर आहे. ओके. फार पुरातन मंदिर आहे ती हिंगळा देवीचं. त्याच्या बाजूलाच तिथे आहे. आपल्या प्रॉपर्टीचं नाव आहे रानवारा कॉटेज. टोटल किती रूम आहेत तिथे आपल्याकडे? माझ्याकडे टोटल 4 रूम आहेत. टोटल 4 रूम आहेत. वरती 3 आहेत आणि खाली काय कॅपॅसिटी आहे रूमची? तरी माझ्याकडे राहतात जवळजवळ 15च्या वरती जण राहतात. 15च्या वरती जण राहतात वगैरे. आणि फूड वगैरे कसं असणार वगैरे? माझ्याकडे पॅकेज चालतं. ओके. पॅकेजच्या हिशोबाने मी घेतो. हां. तर पॅकेजचे काय रेट मागे पुढे असतं? काय सॅटर्डे संडे असं काय वेगळं असं काय असतं की? तसं मागे पुढं नसतं. हां सगळं एकच असतं माझ्याकडे. ओके. तरी काय असतं पॅकेज म्हणजे पर पर्सन तरी किती चार्ज करतो? माझ्याकडे 2000 रुपये आहे. हां. इन्क्लुडिंग फूड असतं त्यामध्ये? फूड जेवण सकाळचा नाश्ता आणि चहा हे त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. ओके. व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण असणार आहे. हां. आणि आता बुकिंग करायची असेल तर हा दिलेला नंबर जर कॉन्टॅक्ट केला तर तुमची बुकिंग होईल. आता समजा तिकडून टमटमने आपण गाडी पकडली टमटम तरी देखील इकडे टमटम इथं सोडते काय? हो. तिथे सोडते ना. आणि आता इथे बीच जवळचा कोणता? किती किलोमीटरवरती आहे? 3 किलोमीटरवरती.
आहे. तर हे आपले हे काका आहेत, ते आता जसं काय कामात आहेत, त्यामुळे आपण तुम्हाला पण आणखी एरिया दाखवतो आजूबाजूचा आणि आपण रूम पण बघूया, 1-2 रूम पण दाखवतो तुम्हाला, रूममध्ये पण घेऊन जातो. मस्त एरिया एकदम. आणि तुम्हाला बोललो बघा, हे मला ॲक्च्युली खास करून हे वरचं डोंगर आणि खूप आवडले आणि पूर्ण बघा आजूबाजूचा परिसर खूप आहे मस्त. हे पण त्यांनी छान बनवलं आहे, संध्याकाळचं खूप मस्त वाटतं. इथे तुम्हाला हे पण आहे बघा, तंदुरी बिंदुरी जर असेल ना त्यासाठी पण आहे इथे. हे लोक खाली इथे राहतात आणि वरती त्यांचं हे आहे बघा, रानवारा कॉटेज, हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देखील आहे. मी तुम्हाला स्क्रीनवरती देखील नंबर देईनच. हे बघा, हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे, रानवारा कॉटेज. आता आपण जरा वरती जाऊया, तुम्हाला रूम दाखवतो. आम्ही जिथे राहिलो तो पण दाखवतो. ह्या बाल्कनी आहेत ना, ह्या पण खूप मस्त वाटतात, चांगला हवा येते इथे. इथून आपण आता वरती जाऊया. वरती आल्यावर तुम्हाला बोललो ना, अशा पद्धतीने रूम आहे. हा रूम आम्ही घेतला आहे. इथे आणखीन एक रूम आहे, ह्या साईडला एक आहे. इथे असं बसायला वगैरे सगळे सिटिंग अरेंजमेंट आहे, चेअर्स वगैरे आहेत, इथे तुम्ही बघू शकता. इथे खास करून इथे चांगला आणखी फ्रीज आहे. तुम्हाला काही आलं ना, तुमचे कोल्ड्रिंक्स वगैरे आणलं, ड्रिंक्स वगैरे आणलं, तिथे ठेवू शकता. इथून देखील आपल्याला ह्याचा ॲक्सेस आहे बघा, स्विमिंग पूल इथून पाहू शकता. आणि आजूबाजूचा हा म्हणजे निसर्गाचा हा हे बघू शकता. आणि जवळ वरती डोंगर बघा किती मस्त वाटतं, ते पण खूप छान वाटतं इथून बसून पण. तुम्हाला रूम दाखवतो. हे बघा, मस्त रूम आहे, नीट आणि क्लीन आहे. बघू शकता खालचा सरप्लेस पण पाहू शकता, विथ AC आहे. एका साईडला AC आहे. हे बघा, अशामध्ये स्टोअर ठेवायला जागा आहे. आणि हा बडा मोठा पलंग आहे. आता तुम्हाला मी टॉयलेट दाखवतो. तो पण नीट अँड क्लीन आहे बघा. इथे गरम पाणी, थंड पाण्याची सोय आहे. इंग्लिश कमोड आहे याच्यामध्ये. आणि इथे गरम पाणी, थंड पाणी दोन्ही आहे. आणि इथे अशा पद्धतीने लिक्विड असणार हे. आणि अशा पद्धतीने वॉश बेसिन पण आहे, समोर मिरर आहे, अशा पद्धतीने आहे. आता तुम्हाला इथून बाल्कनी दाखवतो. पडदे ओपन केले नाही इकडे, त्या साईडला अशी सुंदर अशी बाल्कनी आहे. इथे बसून देखील तुम्ही मस्त हे करू शकता. आणि या साईडला असा प्रॉपर व्ह्यू आहे. इथे जसं मगाशी दाखवलं स्टार्टिंगला, इथे क्रिकेटचं ग्राउंड, हे आपली पार्किंग इथे समोर. आणि या साईडला हे आजूबाजूला अशी प्रॉपर्टी आहे, सुंदर आहे. तर इथे मित्रांनो तुम्हाला असे कोल्ड्रिंक्स वगैरे पाहिजे ना, ते देखील मिळते. कोल्ड्रिंक्ससाठी पाण्याच्या बॉटल देखील मिळतात ना, हे देखील इथे मिळतात त्यांच्याकडे. तर मित्र, रात्रीचं जेवण तुम्हाला दाखवून नाही शकलो, पण तुम्हाला दुपारचं जेवण दाखवतो. आता आपण हे व्हेजमध्ये मागवलं ना, व्हेजमध्ये ही भाजी आहे, तुम्ही बघू शकता, बटाटे आणि मस्त भाजी आहे. ह्याच्यामध्ये मला वाटतं पनीर आहे आणि डाळ आहे ना, ते पण मस्त. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, हे आपलं आहे सलाडमध्ये कांदा, टोमॅटो, आपलं हे काकडी वगैरे आहे. त्यानंतर मला जास्त करून आवडलं हे कोलिम. आणि हे काय आहे, हे फ्रॉन्स आहेत. आणि इकडचे पापड बघू शकता मित्रांनो. पापड हे वेगळ्या पद्धतीचे पापड आहेत. आपल्या मुंबईला किंवा पुण्यामध्ये मिळतात, तर हे पापड नाही आहेत, बरोबर की ना. हे नॉनव्हेज आहे. आता हे जरा ओपन कर बघूया काय. ह्याच्यामध्ये आहे आपली सुरमई बरोबर ना. त्याच्यामध्ये काय बघ पल्लवी, इथे आहे लोणचं आहे, बरोबर. तिकडे काय बघूया काय आहे आपल्याला. हे चपात्या आहेत, इकडे चपात्या आहेत. आणि ह्या साईडला बघूया राईस आहे. आणि मस्त की थंड पाण्याच्या आपल्या बॉटलवर सर्व गोष्टी आहेत. हा, ते सोलकढी पण आहे. हा बघा सोलकढी बघा, मस्त बघा. हे इकडची सोलकढी मस्त ट्राय करा, खूप मस्त आहे सोलकढी, एक नंबर आहे. अशा पद्धतीने आहे. आणि हा आजूबाजूचा ॲटमॉस्फिअर आहे, बघू शकता, मस्त आहे. हे दुपारचं वातावरण. आता वाजले किती असेल पल्लवी? ऑलमोस्ट 3 वाजलेत मित्रांनो, 3 वाजलेत. आणि अशा पद्धतीने हे ॲटमॉस्फिअर आहे, खूप छान आहे. बघा, पोहून थकलाय आपण. चला आता आम्ही पण एन्जॉय करतो जेवणाचा. तर मित्रांनो, जिथून व्हिडिओ स्टार्ट केली तिथंच आपण एंड करतो आहे. आपण आलो होतो रानवारामध्ये. आणि मी तुमचा माझा एक्सपिरियन्स खूप मला आवडला खूप. आणि मस्त आहे एकदम, ॲटमॉस्फिअर पण भारी आहे. आम्ही जून महिन्यामध्ये आलो आहे, जून 2026मध्ये आलो आहे. आता ह्या मुलांना विचारा, तुम्हाला नक्की काय आवडलं ह्याच्यामध्ये? काय आवडलं तुला? स्विमिंग पूल आणि जेवण. काय स्विमिंग पूल बरोबर चांगला आहे, मला पण आवडला. पण मुलांकडून ऐकायचं. पहिले तुला काय आवडलं?
छान आहे ना. हा मस्त म्हणून इकडे व्हिजिट करा आणि दिलेला नंबर नक्की कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला नक्की आवडलं तर नक्की इकडे व्हिजिट करा. तुम्हाला पण कदाचित खूप आवडेल असं मला वाटतं आहे. पण बाईक आणि जर कारने आलात ना तर एकदम बेस्ट आहे. म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला मी लोकेशन पण येण्याचा प्रयत्न करेन खाली आणि बेस्ट म्हणजे इकडे तुम्हाला शोधायला लागणार आहे कारण थोडं ह्याच्यामध्ये आहे म्हणजे रस्ता तो थोडं समजणं आमच्यासाठी थोडं टफ होतं. पण जर तुम्हाला मी लोकेशन देऊन ठेवतो तुम्हाला ठीक आहे आणि तुम्ही या त्या लोकेशनला फॉलो करून आलात ना एकदम मस्त आहे. रोडच्या बाजूला आहे आणि मागचं तू खरोखर म्हणतो ना ते बघा डोंगर दिसतो बघा ते मला खूप आणि तिकडे मंदिर पण आहे एकदम फेमस आहे. मस्त तुम्ही खरोखर निसर्गप्रेमी असाल आणि थोडं म्हणजे मंदिर जायला आवडत असेल किंवा तुम्हाला ट्रॅकिंग करायला आवडत असेल तर एकदम बेस्ट आहे सॉलिड आहे. चला माझ्याकडून जेवढं होईल तेवढं मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला. माझी व्हिडिओ तुम्हाला खरोखर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल चॅनलला नवीन सुद्धा सबस्क्राईब करा. भेटूया अशाच आणखी एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो बाय बाय मित्रांनो बाय बाय.